प्रचार हा गावात पण होता आणि सेक्टरमध्ये पण होता आणि हा गावात प्रचार सुरू आहे अशी माहिती सुरुवातीला पण मला मिळाली होती. परंतु अप्रचार कोण करतंय आणि ती लोक नक्की आहेत कोण, ही माहिती मला कोणी सांगितली नाही त्यावेळेस. मी अनेक वेळा प्रयत्न केला विचारायचा माझ्या सहकाऱ्यांना, पण त्यांना पण ती माहिती नव्हती, नसेल कदाचित, किंवा त्यावेळेस ते उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. परंतु मी वारंवार या गोष्टीसाठी चिंतित होतो की अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह माझ्या बाबतीत सुरू आहे. कारण माझा जो वार्ड होता आणि नंतर करावे गावचा वाडा माझ्यासाठी न्यू वार्ड असल्यामुळे त्या ठिकाणी कोण करतंय, कसं करतंय आणि का करतंय हे माहीत नव्हतं. तर माझ्याबाबत एक नेरेटिव्ह असा पसरवला गेला आहे बघा. हे जे मी कराव्या गावातला ग्रुप आहे त्याचा स्क्रीनशॉट मी काढलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही नाव जर वाचलं, एक बंटी निमेश आणि एक उम्या म्हणून नाव आहे त्याचं. तर ह्या लोकांनी एक फेक नेरेटिव्ह असा पसरवला, एक तयार केलं, एक षडयंत्र होतं त्यांचं. आणि तो षडयंत्र इकडच्या उमेदवाराला धरूनच, हे त्यांचे मित्र होते. तुम्ही जर फोटो बघितला व्हिडिओमध्ये वगैरे, आणि जो उमेदवार आहे विचारे त्याच्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नातेवाईक, म्हणजे त्यांच्या गावातला त्यांचा मेहुणा, त्याला घेऊन हे सगळं कटकारस्थान केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी गावामध्ये असं चित्र निर्माण केलं की विशाल डोळसने शाळेमध्ये, गार्डनमध्ये जेवढी लोकं लावली, म्हणजे सेक्टरमधली, तर ती फक्त सेक्टरच्या लोकांना लावलं, गावातल्या लोकांना लावलं नाही. आता मी नगरसेवक 108चा होतो, तर निश्चितच त्यावेळेस जे लोक माझ्याकडे नोकरीसाठी येतील त्या लोकांना नोकरीला लावणं हे माझं कर्तव्यच आहे. माझ्याकडे करावे गावातील एकही सदस्य कधीही माझ्याकडे नोकरीसाठी आलेला नाही आणि त्यामुळे हा विषय कोणी बोलू शकत नाही. परंतु एक नेरेटिव्ह सेट करण्यात आला आणि तो नेरेटिव्ह तिकडच्या प्रकल्पग्रस्ताच्या माध्यमातून तो उचलला गेला, म्हणून काही लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचा फटका मला मिळाला. आणि हा जो प्रचार आहे हा पूर्ण महिनाभर हा सुरू होता, या आधी पण सुरू होता. आणि त्याला जबाबदार फक्त तेच नाही आहेत, जी अशी लोक आहेत ज्यांनी याच्या आधी पण अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या होत्या. माझ्या वार्डामध्ये सीबीएसई शाळा होती, त्याच्यामध्ये जे प्रवेश होत होते, तर माझ्या वार्डातले सगळेच प्रवेश व्हायचे सुरुवातीला. कारण ती शाळा जी आहे 1 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये यायची. आरटी अंतर्गत त्यांना बाय डिफॉल्ट ॲडमिशन मिळायचं. उलट मी सगळ्याचे ॲडमिशन संपले, त्याच्या 2-3 महिन्यानंतर जायचो, एखादा कोणी कॅन्डिडेट राहिला असेल तेव्हा त्याच्यासाठी बाबा यांना ॲडमिशन द्या म्हणून. परंतु तिकडे असं चित्र निर्माण केलं गेलं की मी सांगितलं शाळेला की तुम्ही इकडच्या लोकांना देऊ नका ॲडमिशन, गावातल्या देऊ नका, सेक्टरच्याच द्या. मला सांगा की शाळा जी आहे ही माझं का ऐकेल? शाळा जी आर टीच्या नियमांतर्गत चालते आणि त्यानुसार त्या आर टीच्या नियमांतर्गत 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं गेलं. याशिवाय जर आपण वस्तुस्थिती बघितली, 50%च्या वर मुलं जी आहेत ती करावेतील आहेत. जर मग असं असेल, त्या तिकडच्या मुलांना ॲडमिशन द्यायचं नाही, मग ही मुलं आली आली कुठून? त्यांना ॲडमिशन मिळालं कसं? एक तरी पालक दाखवा, एक तरी अधिकारी दाखवा, एक तरी त्या ठिकाणचा कोणी शाळेचा सहकारी दाखवा की कधी विशाल डोळस म्हणलं की गावातल्या सहकाऱ्यांना देऊ नये. उलट ज्या लोकांनी मला मदत मागितली त्या लोकांना त्यावेळेस मी ॲडमिशनसाठी मदत केली की नाही, हे त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता. आता बघा, ते तर त्याचा मी आय विटनेस स्वतः आहे. इलेक्शनच्या 2 दिवसाआधी रात्री 4 वाजता वैभव नाईक जे आहेत, हे आमच्या जो उमेदवार आहे माझ्या विरुद्ध, त्याच्याबरोबर ती रात्री आम्हाला त्या दरम्यान तिकडे दिसले होते आणि त्याबाबत मी पक्षश्रेष्ठीला पण कळवलं होतं. परंतु त्याच्यानंतर अनेक माहिती अशी समोर आली. गावातून काही माझे मित्र आहेत, त्यांच्या भावांना फोन केले की बाबा विशाल विचारेला मदत करा. आणि अजून काही जे प्रतिष्ठित लोक आहेत, काही पालखीतली लोक आहेत, काही अशा लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना मदत करा. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला भेटले असते आधी की बाबा मला विशाल विचारेला आम्हाला निवडून द्यायचं आहे, तर आम्ही तिकीट घेतलीच नसती ना. आम्ही म्हटलं असं त्यालाच द्या, आम्ही थांबू ना. पण अशा प्रकारे निवडणूक सुरू झाल्यानंतर याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी NRI मधले आमचे काही सहकारी आहेत, त्यांची भेट त्यांच्या माध्यमातून घेतली माझ्या विरोधकांनी. ही पण गोष्ट मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण माझं असं मत आहे की असं करण्याची आवश्यकताच नव्हती ना. मी तर तुमच्या जवळचाच माणूस आहे. तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं असतं की बाबा विशाल थांब, आपल्याला यावेळेस याला नगरसेवक बनवायचं, तर आपण त्यावेळेस थांबलो असतो. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे एकूण निवडणुकीवर बघायला तुम्हाला मिळेल. जर तुम्ही मतांची टॅली बघितली
तर जे पॅनल जिंकून आले त्यांचे मतं जे आहे ते आसपास आहेत, त्यांचा लीड जो आहे आसपास आहे. परंतु करावे गावात जो लीड मिळाला तो लीड मला नाही मिळाला, कारण माझी मतं तिकडनं कापली गेलेली आहेत. सागर नाईकांची ते तो विषय नंतर विषय जो आहे की असं बोलणं उचित राहणार नाही. शेवटी ते त्या गावाच्या कोणत्या लोकांनी काय बोलावं हे त्यांचा कंट्रोल त्यांच्यापुढे नसेल. कदाचित त्यांच्यापुढे ही नावं आली असती, मला सुद्धा नावं लवकर माहीत झाली असती तर मी त्यांना ती यादी दिली असती आणि मला वाटतं त्यांनीही त्या ठिकाणी कॉल करून त्यांना समजवलं असतं, कारण त्यांचं पूर्ण समर्थन मला होतं. थोडक्यात तुम्हाला हे सर्व तर काही लोकांना माहीत होती आणि आता ती नावं घेणं उचित नाही आहे. परंतु तो योग्य वेळेस तो गैरसमज दूर करावा. जसं माझ्या वार्डात मी गैरसमज दूर केला. जेव्हा त्या माझ्या वार्डामध्ये पॅनलमधल्या दृष्टिकोनातून काही लोकं त्यांच्या सोयीनुसार उमेदवारांचे मतदान मागत होते. म्हणजे अ, ब गटामध्ये आम्ही दोघं, ड गटामध्ये विशालला बिंदास द्या, आमचं काही हरकत नाही. अशा प्रकारचं माझ्या जे मतदार आहेत त्यांच्याकडे हे लोकं मागणी करत होते. परंतु मी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे माझ्या कार्यालयात सगळ्यांना बोलवून जेवढेही कार्यकर्ते सगळ्यांना सांगितलं आपण पॅनलमध्ये लढतोय. नाईक साहेबांचे उमेदवार आहेत. त्यामुळे एकही जरी पडला तरी आपल्या नाईक साहेबांना नुकसान होऊ शकतं. तर ही भूमिका मी घेतली होती त्यावेळेस. तर त्यावेळेस मी पॅनल पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ज्या वेळेस संकटं वाटली मला आजूबाजूची. समजा मी त्या ठिकाणी आमचे सहकारी दीपक पवार असतील, गणेश म्हात्रे असतील, त्यांना कळवलं. या सोसायट्यांमध्ये अमुक व्यक्ती त्यांचं त्या ठिकाणी अशा प्रकारे इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही तिकडे त्यांना बोलून लक्ष द्या त्यांच्याकडे. तर ही भूमिका मी घेतली. परंतु माझ्या बाबतीत तसं होताना दिसलं नाही. कोणत्या सोसायटीमध्ये माझ्याकडे दगाफटका होऊ शकतो, कोणत्या गावामध्ये कोणती लोकं माझ्याबद्दल अपप्रचार करतात. ह्या गोष्टीचं शहानिशा होऊन ती गोष्ट थोपवणं अपेक्षित होतं. परंतु ते होताना दिसलं नाही. हे दुर्दैव आहे. निवडणूक होऊन गेलेली आहे आणि रिझल्ट पण आलेला आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु अशा प्रकारचं षडयंत्र करून जर कोणी निवडणूक जिंकून येत असेल, मला फक्त विभागातील त्या नागरिकांना हे सांगायचं आहे की ज्यांना तुम्ही म्हणताय की प्रामाणिक आहे, खरं आहे, सत्य आहे, हे आहे. हे सत्य आहे का? हे खरं आहे का? फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. गेल्या या वार्डात काम करत असताना कधीही मी त्या जातीचा आहे, धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे हा कधी मी विषयच घेतला नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावरती गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही वेळा काही प्रमाणामध्ये जातीचा कार्ड जे आहे वापरलं जातं हे मला गेल्या वेळेस पण माहीत होतं आणि ह्याच उमेदवाराला मी जो जिंकलाय त्याला मी ठणकावून सांगितलं होतं की तू जातीवाचक प्रचार करू नकोस. परंतु यावेळेस पण तसं होताना दिसलं. दुर्दैव आहे. एज्युकेटेड ठिकाणी आपण राहतो, सेक्टरमध्ये राहतो आणि जिथे विकासाला महत्त्व आहे. ह्या सेक्टरला जे पाहिजे ते म्हणजे नोकरी पण आपण अशी काही मोजून एकाच कास्टच्या लोकांना लावली असं नाहीये. त्या ठिकाणी मराठा समाजाचे असतील, त्या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे असतील, दुसऱ्या ओबीसी समाजाचे असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी सगळ्या महिला असतील त्यांना पण आपण इक्वेलिटी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळ्या नियमाच्या अंतर्गत आपण सगळ्या